नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का जे कंबाईनचा पेपर झाला होता, कंबाईन ग्रुप बी, त्यामध्ये नेमकं माझे किती मार्क आले त्याबद्दल सांगणार आहे। आणि नक्की नाही का जो पेपर कसा होता त्याबद्दल तर आपण चर्चा केलेली आहे, परंतु जो आजचा कंबाईनचा जो पेपर झाला होता नक्कीच नाही का तो मॉडरेट टू टफच होता, कारण की लेंदी असल्यामुळे आपल्याला अटेम्प्ट कमी झालेली आहे। आणि अटेम्प्टचा परिणाम काय झालेला आहे माहित आहे का, पॉलिटी सुद्धा नाही का त्यांची लेंथ खूप होती, त्यामुळे वेळ लागत होता आणि त्याचा परिणाम जो होता तो मॅथ अँड रिझनिंगवर होता। आणि मॅथ अँड रिझनिंगचे जरी क्वेश्चन यावेळेस नाही का 7 ते 8 क्वेश्चन नाही का खूप टफ होते, समजा 12 प्रश्न इझिली किंवा मॉडरेट मध्ये होते, परंतु जर तुम्हाला इकडे जर टाइम तुमचा जीएस मध्येच गेला तर नक्कीच त्यापर्यंत तुम्ही पोहोचणं शक्य नव्हतं, कारण की कॅल्क्युलेशन करावी लागत होती। आणि जवळपास नाही का जसं मला तुम्ही पाहिला असन थंबनेल मध्ये किंवा मला 71.25 होते मागील 24 मध्ये, आणि यावर्षी माझा मार्क जे होते कमी झालेले आहे। ते बिन किती मार्क कमी झाले आहे तर एकूण समजा जर पाहिलं तर 10 ते 11 मार्क कमी झालेले आहे माझेवाले। आणि कमी होण्याचं कारण काय माहित आहे का, पेपरच त्या टाईपचा सेट होता ते खरं म्हणजे, कारण की आपण काही गोष्टी नाही का चुकणंच अपेक्षित होतो, कारण की मायक्रो लेवलवर नाही का खूप मायक्रो लेवलवर नाही का त्यांनी कीवर्ड चुकलेले आहे आणि आपण विद्यार्थी म्हणून तितकं करत नाही। परंतु जर आपण पाहिलं ओव्हरव्ह्यू तर नक्की किती चुकाले पाहिजे विद्यार्थी म्हणून त्या पेपरमध्ये, तर बघा इतिहास मध्ये नाही का 2 क्वेश्चन होते जे टफ होते, लक्षात ठेवा। ज्यामध्ये 2 पकडा आणि एक कोणता आहे सांगू का, जे आता लोकमान्य टिळक आहे का उत्तर के शिवराम परांजपेचा जे देशद्रोहाचा खटला, 2 किंवा 3 प्रश्न, कारण की बऱ्याच जणांना लोकमान्य टिळक उत्तर लिहिलेलं आहे परंतु तो प्रश्न हॅशटॅग असू शकते, कारण की त्याचे सोर्स जे आहे ते 2 दाखवत आहे। लक्षात ठेवा, याच्यात 3 क्वेश्चन्स पकडू शकतो आपण सध्या इतिहासमध्ये। आणि भूगोल तर सर्वात सर्रास हार्ड गेला असेल, ज्या व्यक्तीचे यामध्ये 5 बरोबर आहे 5 चुकले तर खूप चांगला स्कोर आहे भूगोलमध्ये यावर्षी, कारण की भूगोल जे होते दरवर्षी आपल्याला कसं होतं मार्क देणारा होता, त्यामध्ये 10 पैकी नाही का 7-8 मार्क इझिली येत होते, परंतु यावर्षी त्यांनी कन्सेप्टवर विचारलेला आहे। आणि खास करून नाही का राज्याशिवाय मेन्सला नाही का त्यावर क्वेश्चन जास्त विचारतात, जसं कोपेनहेगन जे आहे हवामान विभाग नाही का भारताचे त्यांनी केलेले आहे, परंतु आपण महाराष्ट्राचे करतो त्रिवार्ता, परंतु ऑलरेडी नाही का त्यांना नाही का कृषीमध्ये असो किंवा भूगोलमध्ये कोपेनहेगनवर बरेच प्रश्न आलेले आहे, म्हणून त्या टाईपचे क्वेश्चन आपण जात नाही करू। तर तसं आपल्याला वेळेवर नाही का ते 4 सेंटेन्स जोडणं किंवा पाहणं त्यामध्ये वेळ जाते। नक्कीच एखादा अननोन क्वेश्चन आला त्याला वाचणं म्हणजे वेळ लागणारच आहे, आणि त्याचा परिणाम नाही का पुढील क्वेश्चन होत असते, हे लक्षात ठेवा। भूगोलमध्ये 5 किंवा 6 5 कोणाचे 4 का कोणाचे तर 4 प्रश्न बरोबर आलेले आहे याच्यामध्ये, पण मी 5 पकडलेले आहे। तर लक्षात घ्या, अर्थशास्त्र इझी होतं, ग्रुप सी चं असो की ग्रुप बी चं असो अर्थशास्त्र सोपं होतं। 2 ते 3 क्वेश्चन जर सोडले आपण यामध्ये 12 मार्क भेटणं सोपं होतं यामध्ये। बऱ्याच जणांना 12 असू शकते, 11-12 चांगला स्कोर आहे त्यांचा। चालू घडामोडी टफ होतं आपलं कंबाईन ग्रुप बी चं, कारण की काही प्रश्न जे होते ते आउट ऑफ होते, लक्षात ठेवा। आणि खूप मायक्रो लेवलवर विचारलं होतं, एवढं आपण करत नाही, कारण की त्यांनी पहिल्या घडामोडी महत्वाचे जे आपण करतो नोबेल पारितोषिक असो किंवा पुरस्कार असो हे विचारलं नाही त्यांनी यावर्षी। तर लक्षात द्या, या चालू घडामोडी सुद्धा टफ होतो। एकूण 7 क्वेश्चन जे आहे चुकणं अपेक्षित आहे, हार्ड कॅटेगरीतले आहे, हार्ड किंवा टफ म्हणू शकतो आपण हे, जेणेकरून आपल्याला नाही का ते त्रास देऊ शकते वेळेवर। पॉलिटीमध्ये नाही का 3 ते 4 क्वेश्चन आहे तसे की जे तुम्हाला त्रास देऊ शकते लक्षात, कारण की याच्यामध्ये सुद्धा एक तर लेंथ खूप होती प्रश्नाची, 4 सेंटेन्स होते, आणि 4 सेंटेन्स मध्ये चुकीचं विचारलं तर आपण 4 सेंटेन्स वाचतो, 4 वाचल्यानंतर काय करते पुन्हा आपण नाही का कळलं नाही तर पुन्हा आपण ते सेंटेन्स कडे जातो, त्यामुळे ते वेळ खाते। आणि तसे बरेच क्वेश्चन होते पॉलिटीमध्ये, आणि ते पॉलिटीमध्ये त्यांनी खूप चुकवलेलं आहे, जसं की उदाहरणार्थ म्हटलं ते राज्याचे जे 4 गट होते ABCD, त्यामध्ये ते पूर्वी विचारलं होतं, परंतु आपण इतकं पाहत नाही की ए मध्ये काय बी मध्ये काय असं, परंतु त्यांनी काय केलं ए चं बी ला लावलं बी चं ए ला लावलं, म्हणजे क्रॉस केलं, हे तिथं आपल्याला जाणवत नाही, आणि आपण त्याचं उत्तर काय लिहितो वरीलपैकी सर्व। यावर्षी वरीलपैकी सर्व क्वेश्चन्स नव्हते, म्हणजे जसे त्यांनी देते दरवेळी जास्त त्या टाईपचे नव्हते, त्यामुळे आपल्याला वेळ लागणार होता। बऱ्याच जणांचा अटेम्प्ट सुद्धा कमी झालेला आहे यावर्षी। विज्ञान मध्ये नाही का 5 ते 6 क्वेश्चन नाही का टफ होते, समजा 10 मार्क 9-10 मार्क येणं अपेक्षित आहे यामध्ये, परंतु 5 ते 6 क्वेश्चन टफ होत्या। मॅथ अँड रिझनिंग तेच, ज्या व्यक्तींना जीएस मध्ये टाइम गेलेला आहे त्यांना मॅथ अँड रिझनिंग अटेम्प्ट झाला नाही असे बी नसू शकते, आणि झाला तर कमी झाला, आणि त्यामध्ये सुद्धा सिली मिस्टेक झाल्या। या पेपरमध्ये सिली मिस्टेक खूप जणांचा झाले असन, हे तुम्हाला समजलं असेल, आणि वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे की सिली मिस्टेक होत्या, आणि आपल्याला तिथं कळत नाही ते एक्झॅक्ट
एक्झाम मध्ये, कारण की एका तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवणं म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. आणि त्यांनी नाही का यावर्षी नाही का बऱ्याच म्हणजे समजा 4 ते 5 विषयामध्ये ट्रॅप टाकले होते, समजा वाचण्यासाठी म्हणा, किंवा आपण काही क्वेश्चन्स नाही का त्या टाईपचे आपण पाहत नाही, परंतु असला तरी ते 4-4 सेंटेन्स मध्ये होते, त्यामुळे टाइम लागत होता, लक्षात ठेवा. आणि त्याचा परिणाम म्हणजे मॅथ अँड रिझनिंग जरी समजा उदाहरणार्थ याच्यात यावर्षी मागच्या पेक्षा कठीणच होतं समजा म्हणणं आहे, कारण की 10 ते 12 क्वेश्चन नाही का भेटत होते, परंतु हे कोणाला भेटत होते, ज्या व्यक्तींनी जीएस वर पकड केलेली आहे किंवा जीएस त्यांचं वेळ सुटलेला आहे. परंतु यावर्षी असं झालेलं नाही की बा वेळ सुटले बऱ्याच जणांचा. काही कमी व्यक्ती असू शकते की ज्यांना मॅथ अँड रिझनिंग मध्ये चांगले मार्क आहे, कारण की आहे बऱ्याच जणांना असू शकतात, 15ही असू शकतात, परंतु त्यांचा जीएस मध्ये त्यांचा चांगला म्हणजे चांगला हात असला पाहिजे, तेव्हाच त्या हे होते. परंतु मला वाटत नाही, कारण की आपला कट ऑफ हा ॲव्हरेज असते ना, आपण ते जे जास्त मार्क असले समजा उदाहरणार्थ 60च्या वर पोर आहे त्यांच्यावरून ठरत नसते कट ऑफ, लक्षात ठेवा. कारण की ते मधात जे व्यक्ती असते ना त्यावरून ठरत असते, कारण की मॉप तिथंच असते जास्त. तर यावरून एक कळते की बा आपले नाही का या परीक्षेमध्ये बऱ्याच जणांचे नाही का 30 ते 32 क्वेश्चन चुकूच शकते ॲव्हरेजली, आणि खूप चांगला जर असतं तर त्यांची 24 तर चुकणंच आहे, 24 ते 28च्या दरम्यान चुकणंच अपेक्षित आहे. हे मी जास्त म्हणजे हे आहे 30-32 तर आहेच, परंतु 24 ते 28 पकडून चला. म्हणजे जे व्यक्ती नाही का पूर्वी त्यांचे चांगला स्कोर येत होता ना, त्यांचा जवळपास 7 ते 8 मार्क पकडा किंवा 10 मार्क पकडा किंवा 6 मार्क कमीच झालेला आहे, आणि नक्कीच त्याचा कट ऑफवर परिणाम होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये नाही का जरी आपल्याला नाही का हे पेपर कठीण गेला असेल किंवा ग्रुप सी चा गेला असेल, तर नक्कीच तुम्ही नाही का ॲनालिसिस करा की बा आपलं काय चुकलेलं आहे नेमकं या परीक्षेमध्ये, जेणेकरून जी 14 जूनला पेपर होणार आहे त्यामध्ये ती चूक झाली नाही पाहिजे. शोधाचं काय माहित आहे का, जसं इतिहासमध्ये नाही का समजा जर तुम्हाला तिथं टाइम नाही पुरला किंवा वाचण्यात रिव्हिजन नाही झाली किंवा सोपं सिली मिस्टेक झाली, उदाहरणार्थ आपल्याला काही क्वेश्चन असन की जे ऑलरेडी PIQ होते, परंतु आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही किंवा लक्षात नसन आपल्या, ते चुकले. असे क्वेश्चन किती आहे इतिहासचे की जे आपण अभ्यास केल्यावर येत होते किंवा आपल्याला PIQ होते, परंतु आपल्याला अंडरस्टँड नाही झाले, तर तसे मोजायचे. भूगोलमध्ये मोजायचे, अर्थमध्ये, पॉलिटीमध्ये, विज्ञान, मॅथ अँड रिझनिंग मध्ये, सर्व याच्यात मोजायचे. आणि PIQ होते परंतु आपल्याला नाही कळलं किंवा आपल्याला वेळ सुटले नाही, हे कारण असू शकते. मग असे जर तुम्ही पाहिले जवळपास तुमचे 15 ते 20 क्वेश्चन जर निघत असेल, PIQ बेस असू शकते किंवा PIQ अनालिसिस असू शकते, कारण की अदर माहिती आपण त्याच्याबद्दल वाचत असतो. तर असे जर केलं होत असेल तर मग आपल्याला हेच होय आपलं, म्हणजे हे आपली चूक सापडलेली आहे की आपल्याला नाही का PIQ चांगल्या प्रकारे करा लागेल, हे लक्षात ठेवा. आणि हे प्लस करायचे तुमच्या ह्याच्यात 15 मार्क जर आपले भेटत होते, समजा 15 क्वेश्चन जर येत होते आपले चांगल्या प्रकारे, तर आपल्या कट ऑफ मध्ये आपण चांगल्या प्रकारे मार्क घेत होतो, हे लक्षात ठेवायचं. हे चुका आहे, हे चुका होऊ द्यायच्या नाही. आता अनालिसिस मध्ये नेमकं नाही का काय करायचं, नेमकं PIQ अनालिसिस काय, आणि मी ते नक्कीच नाही का या आठवड्याभरात नाही का ग्रुप बी आणि सी याचा सोर्स नक्की टाकणार आहे की बा प्रश्न कुठून आलेले आहे आणि नेमकं आपण काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे 14 जून साठी, लक्षात घ्या. आणि माझा जे मार्क आहे 71.25 होते, तर वरून आता मला 60 मार्क आलेले आहे, जवळपास मला 68 बरोबर आहे आणि 32 चुकलेले आहे. पकडलं तर एक गणिताचा क्वेश्चन येऊ शकते बरोबर आला तर, आणि एक ते लोकमान्य टिळक आणि परांजपेचा हॅशटॅग झाला ते आता चुकीचा आहे माझा, तर जवळपास आहे समजा 60 पकडून चला. आता सध्या 60 मार्क आहे, आणि मला वाटत नाही की नक्कीच यावर्षी नाही का कट ऑफ नक्कीच कमी येणार आहे. कट ऑफवर सुद्धा मी नक्कीच नाही का व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल ठरेल की बा मेनची तयारी करू किंवा नाही, आणि कोणी करावी आणि कोणी नाही करावी ते सुद्धा मी नाही का पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बा आपण GS सोबत जर मराठी इंग्लिश करत गेलो तर फायदा होईल का नाही होईल ते नक्कीच सांगणार आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण जर फर्स्ट अटेम्प असेल आणि आपला बरंच GSच चांगला नसेल तर त्या व्यक्तीने मराठी इंग्लिश करणं अपेक्षित नाही सध्या, परंतु ज्या व्यक्तीला अनुभव आहे त्यांनी बा 1 विषय घेऊ शकते, 2 विषय घेऊ शकते डेली मराठी इंग्लिश, लक्षात ठेवा. परंतु फायदा तर होणार आहे नक्की, परंतु GSच चांगला नसेल तर मग तुम्ही प्री पास होणारच नाही ना, लक्षात ठेवा. आपल्याला प्री सुद्धा झाली पाहिजे, आणि ज्या व्यक्तीचा अभ्यास चांगला आहे 2-4 मार्कांना राहिलेले आहे समजा होईल, तर त्यांनी नक्कीच नाही का इंग्लिश मराठी सोबत केलं तरी चालेल. मी नक्कीच त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय करायचं. तर नक्कीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.